बऱ्याचशा वादळामुळे त्यामुळे शाळा खुल्या पडल्या. शिवप्रिया की चक्र वगैरे ज्या शाळा आहेत म्हणजे त्या बाजारामध्ये शाळामध्ये पळा मुलं झाडाखाली बसतात. आता या प्रगत जिल्ह्यामध्ये मुलं झाडाखाली बसतात ही फार चांगली गोष्ट नाही आहे. म्हणजे पहिली ते 7वीचा वर्ग झाडाखाली बसतोय. तर इथं आला विषय तरतुदी करा. गुप्ताई मंदिराचा विषय सांगितलं बघा ती चौकाचा विषय समान वाटणी करा. पोलीस प्रशासन गतिमान प्रशासन म्हणत आहे तर किमान आमदारांनी पत्र दिल्यानंतर आमदारांच्या पत्रानं उत्तर यावी कशी अपेक्षा सरकारची असते. सरकारचे तसे आदेश आहे की आमदारांनी VIP पत्र तुम्हाला दिलं, ज्याही डिपार्टमेंटला पत्र दिलं त्या डिपार्टमेंटकडून त्याचं काय झालं या संदर्भामध्ये उत्तर त्याला दिलं तर पुढे पण संघर्ष होत नाही. नाही तर आमचे उत्तर म्हणजे वाजवटेच सांगतात. पत्र दिलं म्हणजे वाजवटं पत्र आहे. काही काय झालंय आम्हाला माहीतच नसतं. मग मी काय करतोय, तुमच्याकडनं उत्तर आलं नाही की दर एक दिवसाकडे तुम्हाला रिमाइंडर देतो. रिमाइंडर 1 रिमाइंडर 2 रिमाइंडर 25 रिमाइंडर झाले तरी उत्तर आलं नाही. वर्षभरामध्ये 25 रिमाइंडर दिले तरी जर उत्तर येत असेल तर गतिमान प्रशासन कटलं तुमचं. कशासाठी तरतुदी करत राहता या सगळ्यात. एक साधा विषय एक गोळीमध्ये का होईना पण तुम्ही लिहून घ्यावं अशी आमच्यापेक्षा आहे. त्याच्यावर काय कारवाई करायची मला पण तुम्हाला पण ते एकत्र आलं तर बरोबर इतके विषय कशाला 10 मिनिटमध्ये सर बजेटमध्ये बजेटमध्ये पण सर एक एकत्रित सादरीकरण होतं त्याच्यानंतर सगळ्यांचे मुद्दे त्या पॅटर्नमध्ये आपल्याला काही बजेट सादर केलंय थोडासा किंचित आहे सर. इसलिए म्हणतो सर की आम्ही सगळ्या अधिकाऱ्यांना बसवतो. सगळ्या अधिकाऱ्यांना बजेट असतं नवीन चर्चा प्रत्येक हेडनुसार बजेट माझा थोडासा अनुभव आहे. फार काळ नसेल पण अर्थमंत्री म्हणून मी काही काळ राहिलेलं 2-3 वर्ष. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.